तर विनंती करतोय सन्माननीय हेमंतजी बात्रा साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हे मेडल आपण वितरित करायचं आहे. श्रमजीवी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ता आपण पाहतो हेमंतजी बात्रा साहेबांच्या शुभ हस्ते हा मेडल इथे वितरित केला जातो. हिरा डुकलेला एक लेजंड क्रिकेटर आपण पाहतोय. 11 चेंडूमध्ये 28 धावांची मॅच विनिंग पारी त्याच्या माध्यमातून खेळता आपल्याला पाहायला मिळाली आणि आपण पाहतोय आपल्या संघाला त्यांनी सामना जिंकून देखील दिलाय. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. आपण पाहतोय या पहिल्या चेंडू बॅटचा हलकसा एज इथे लागलेला आहे आणि आपण पाहतोय चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगतात. निर्धाव चेंडूने सुरुवात झालेली आहे. निलेश बरफ आणि अक्षय कुल्ला ही सलामीची जोडी स्ट्राईक वरती. निलेश नाव स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण. अक्षय आला तर बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय रोशन वरठा. स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. चेंडू हवेमध्ये शतरक्षक चेंडूच्या खाली झेल ड्रॉप जीवन दान इथे मिळतंय. झेलची जी संधी होती मात्र झेल इथे पकडता आलेला नाहीये. झेल आपण सुटला गेलाय. कठीण झेल होता मात्र पकडायला हवा होता. तो झेल सुटला गेला आणि आपण पाहतोय की 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. निलेश बरफ आपण पाहतोय स्ट्राईक वर नाव स्ट्राईक वरती अक्षय. यावेळेस आपण काय चांगला स्ट्रोक. हा चेंडू सरळ बघा आमचे जे ऑपरेटर आहेत सरळ त्यांची एलईडी आहे ते एलईडी वरती चेंडू येऊन पडलेला आहे. जास्त काही नुकसान झालेलं नाहीये. खूप चांगला फटका. सरळ आमचे जे ऑपरेटर आहेत त्या ऑपरेटरच्या भेटीसाठी चेंडू पाठवला गेला होता. यावेळेस बघा पुन्हा एकदा क्या बात आहे. सुपर्ब फुल टॉस चेंडू आणि त्या फुल टॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचललेला आहे. चेंडू आउट ऑफ द पार्क झालेला आहे. 6 धावांकरता बॅक टू बॅक दुसरा षटकार इथे ठोकलेला आहे निलेश बरफ याने. बघा पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर सिंगल झेल सुटला होता आपण पाहतोय त्यामध्ये सिंगलच धाव घेतली आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत. बघा झेल जर पकडला असता तर एका नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झाला असता. इथे आपण पाहतोय झेल सुटला, स्ट्राईक रोटेट झाली आणि आपण पाहतोय की निलेश स्ट्राईक वरती आला आणि बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले. चला व्हॉलेंटियर्स, चला बाउंड्री पंच, आपण बाउंड्रीचा ताबा घ्या. षटकारांच्या हॅट्रिक साठी आपण पाहतोय सन्माननीय अंकुशी काटेला यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर झालेला आहे आणि 2 चेंडूमध्ये 2 षटकार आलेले आहेत. या चेंडूवरती षटकार आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे फटकावला जाईल. फुलटॉस चेंडू, फायदा उचलता आलेला नाही. मी तर म्हणजे 500 रुपयाचं कॅश प्राइज चालून आलं होतं निलेश बरफकडे, मात्र त्याचा फायदा त्याला उचलता आलेला नाहीये. आपण बघू शकता तिकडे जे आहेत अंकुशी काटेला, सतीशी दलवी या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचा पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतोय. चला थोडासा स्पीडअप करा. आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडबाल संघाने 2 सामने जिंकले होते. त्यानंतर आपण पाहतोय 2 सामने एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या संघाने 2 सामने जिंकलेत.
त्यानंतर पाहतो राजावली संघाने एक सामना जिंकलेला आहे. यानंतर या संघातून जो सामना जिंकेल तो राजावली संघासमोर 2 हात करेल. लक्षात घ्यायचं यानंतरचे जेवढे सामने होतील ते 2 षटकाचे असतील, लक्षात घ्या. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. हा चेंडू पाहतो आपण अचूक टप्प्यावरती ते पडला गेलाय. चेंडू येतोय निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतो पूर्ण झाला. 15 धावा या धावफलकावरती लागल्या. 2 षटका आले तरी आपण पाहतो की 15 धावा होते. नक्कीच आपल्याला धावफलक पाहायला मिळाला. चांगला कमबॅक होताना दिसला. भावेश घाटाला आलाय दुसरा षटक हाताळण्यासाठी. वेगवान चेंडू मात्र वेगामध्ये भरकटलेला आहे गोलंदाज भावेश. एक्स्ट्रा धाव इथे खर्च केलेली आहे या धावफलक एक्स्ट्राने. पुढे जातोय तो म्हणजे 16 या धावसंख्येवरती. चलो थोड़ा सा तेजी से जाना है और साइड से जाना है. यावेळेस बघा हेलिकॉप्टर शॉट उडवलाय. कैलास दांडेकर चेंडूच्या खाली येतोय आणि हे हेलिकॉप्टर पाहतो मैदानाच्या आतमध्येच लँड झालेला आहे. खूप चांगला झेल इथे पकडला गेलाय आणि एक महत्वाचा खेळाडू आपण पाहतो इथे बाद झालेला आहे. बघा ज्या प्रकारे फटका केला हेलिकॉप्टर शॉट इथे आपल्याला पाहायला मिळाला. मात्र हेलिकॉप्टरने आपण बघतो जी उंची घेतली होती, ज्या प्रकारे त्याला झेप घ्यायची होती ती झेप त्याला घेता आली नाहीये. लांबी त्याला घेता आली नव्हती आणि बघा कैलास दांडेकर याने खूप चांगला झेल तिकडे पकडला गेला. विकेट इथे डाऊन झाले. 1 धावा आपण पाहतोय 16. 3 षटकाचा हा सामना आहे. वेळेनुसार आपण पाहतो या षटकामध्ये थोडीशी आपण पाहतो कपात केलेली आहे. आपले स्वाद आपण अपील झाली होती मात्र अपील ही फेटाळून लावलेली आहे. जर बॅक टू बॅक 2 षटकार जर ठोकले तर रविदादा भुरकुण यांच्याकडे 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले तर रविदादा भुरकुण यांच्याकडे 200 रुपयाचं कॅश प्राइज इथं जाहीर झालेला आहे. अवलेचा पाहतोय जोरकस मारण्याचा प्रयत्न, फटका फसलेला आहे. शतरक्षक नाहीये. शॉट स्कोअरला गेला चेंडू हा फील्ड केला जातोय. तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेनिशी धावफलक पुढे सरसवलं जात आहे. ते म्हणजे 18 या धावसंख्येवरती 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. या षटकातील 2 चेंडूचा खेळ अद्याप बाकी असेल. भावेश घाटाल चांगला कमबॅक करताना दिसतो या षटकामध्ये. एक विकेट देखील त्याने मिळवलेली आहे. यावेळेस बघा अशा डबल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. शतरक्षक चेंडूच्या खाली आणि बघा खूप चांगला झेल. पुन्हा एकदा अगदी जमिनी लगत हा चेंडू जाताना दिसला आणि खूप चांगला झेल इथे पकडला गेला. कानाई स्पोर्ट्स पाय भरपूर लवकर मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर येऊन थांबला होता. भरपूर त्यांनी वाट बघितली. अक्षरशः त्यांना मॅच खेळण्याची त्यांना संधी ती मिळालेली आहे. भरपूर त्यांनी वाट बघितली आणि बघा वाट बघितल्यानंतर भरपूर वेट केला आणि खूप चांगला परफॉर्मन्स सध्या तरी ते देत आहेत. बघा खेळाडूसाठी सुवर्ण संधी आहे. बॅक टू बॅक 2 षटकार किंवा बॅक टू बॅक 2 विकेट जरी घेतल्या तरी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सन्माननीय रवींद्रदादा भुरकुंड यांच्याकडे हे बक्षीस जारी झालेलं आहे. लगातार 2 विकेट किंवा लगातार 2 षटकार 200 रुपयाचा कॅश प्राइज. लेफ्टी फलंदाज रोशन आपण पाहतोय. रोशन उंबरसाडा हा मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. सिद्धविनायक स्पोर्ट्स बेलकडी हा संघ आपण पाहतोय.
जो विरारच्या मैदानावरती खूप चांगला परफॉर्मन्स त्याने दिला होता, तोच हा संघ आपण पाहतोय. यावेळेस बघा रोशनने चेंडूला उडवलंय लॉंगाच्या डोक्यावरनं सरळ 6 धावांसाठी. आमचे नयन घरसे आमचे मित्र तिकडे सज्ज आहेत बाउंड्रीच्या बाहेर, त्यांच्या भेटीसाठी हा चेंडू पाठवला होता. बघा पोमन संघ त्यांची मला वाटतं रविवारी मॅच आहे आणि आज तिथे मला वाटतं या मैदानाचा जो काय लेखाजोखा आहे, हे मैदान कशा प्रकारे खेळते याची थोडीशी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचले म्हणजे 24 धावसंख्येवरती. पोमन संघाचं तसं बघायला झालं तर हे होम ग्राउंड आहे, याच मैदानामध्ये ते प्रॅक्टिस करतायत. मला वाटतं ते प्रॅक्टिसची त्यांना संधी कधी मिळेल ही त्याची वाट बघतात मला वाटतं नयन गरसिया. मला वाटतं पूर्ण त्यांचा जो किट आहे बॅट बॉल मला वाटतं घेऊनच आले असतील. जशी मॅच संपेल तसं प्रॅक्टिसला उतरायचं आहे मला असं वाटतंय. आणि नयन गरसियांचा आज आपण परफॉर्मन्स बघितला, काय चांगला परफॉर्मन्स. 13 चेंडूमध्ये आपण पाहतोय 44 धावा त्यांनी केल्या होत्या शेलारच्या मैदानावरती. तिथे जी स्पर्धा चालू आहे त्या मैदानावरती खूप चांगला परफॉर्मन्स दिला होता. आणि रविवारी त्यांच्या या होम ग्राउंड वरती आपण त्यांना इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. 12च्या सरासरीने 24 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारतोय सिद्धिविनायक बेलकडे संघ. षडम पोल पॉवरफुल चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर हा चेंडू आपण पाहतोय फेकून दिला गेलाय. जसा चेंडू आला तसा चेंडू मैदानाच्या बाहेर गेला. ज्या गतीने आला आणि त्याच गतीने हा चेंडू मैदानाच्या बाहेर जाऊन पोहोचलेला आहे. बघा षटकारांची हॅट्रिक अंकुशी काटेला यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. बॅक टू बॅक 2 षटकार. आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये आहे. षटकार जाईल का तर नाही, चौकार येतोय. महत्वपूर्ण धावा येताना दिसत आहेत. षटकार चौकार धावफलक 34 धावसंख्येवरती. बॅक टू बॅक 2 षटकार किंवा बॅक टू बॅक 2 विकेट जर घेतल्या तर सन्माननीय रवींद्रजी भुरकुंड यांच्याकडून आपण पाहतोय 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सलग 3 षटकार जर ठोकले, षटकारांची हॅट्रिक जर केली तर अंकुशी काटेला यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बघूया कुठला खेळाडू हे बक्षीस पारितोषिक इथे फटकावतोय. सध्या तरी आपण पाहतोय अक्षय आणि रोशन खूप चांगला परफॉर्मन्स दाखवतात मैदानाच्या आतमध्ये. उचली घेणारा चेंडू आपण पाहतोय. चेंडू विकेट किपरच्या मागे निघून चाललेला. मागे आउटफील्ड जर आपण बघितली ना खूप वेगवान आहे. चेंडू फरार होतोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सरळ निघून गेला. 4 धावांकरता चौकार. बघा रोशन आणि अक्षय सध्या तरी मोठ्या फटक्यांमध्ये इथे डील करतायत. षटकार चौकार इथे ठोकले जात आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर चौकार. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावफलक 38 धावसंख्येवरती 38 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित आलेला नाही. या स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पाहतो आपण कैलास याला 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. दोन धावेशी धावफलक जाऊन पोहोचले म्हणजे 40 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. 40 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. फुलटॉस चेंडू, नो चेंडूची घोषणा झालेली आहे आणि बघा हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील गेलेला आहे. षटकार ठोकलाय. नो चेंडूची हाताळणी झालेली आहे. बोनस चेंडू आता मिळेल तो म्हणजे अक्षय याला. फ्री हिटचा चेंडू असेल. उघडे डोळे पहा नीट कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. एक मुक्त फटका खेळण्याची संधी. धावफलक पाहतो पण 47 धावा 47 रन्स ऑन द बोर्ड. पाहतोय खूप वेगवान चेंडू हाताला गेला होता. एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय.
आणि इथे दुसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. कदाचित तिसरी धाव देखील इथे हे मिळाली असती, मात्र बघा अक्षय आणि रोशन त्यांना वाटते की जास्त धावा झालेल्या आहेत, ही तिसरी धाव धोकादायक ठरू शकते. तेच कारण की तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. धाव फलक पाहतो आपण 49 धावा, 49 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. शेवटचा एक चेंडू तरी बाकी असेल. 7 चेंडू मध्ये 25 या धावसंख्येवरती खेळतोय अक्षय कोल्हा. ब्लॉक हॉल मध्ये चेंडूला खोदून काढलेला आहे. डी मध्ये शतरक्षक, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न झालाय, दुसरी धाव देखील पूर्ण. आणि दोनच धावेवरती समाधान मानावं लागेल. या 2 धावेची धाव फलक 51 धावा, 51 रन्स आपण पाहतोय या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 52 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. 18 चेंडू आणि विजयासाठी 52 धावा. आपण पाहतोय आपले मान्यवर सन्माननीय हेमंतजी बात्रा साहेब आपल्यापासून रजा घेत आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आज पाहतो की आज वेळात वेळ काढून तिकडे उपस्थित झाले होते. चला फटाफट शतरक्षण देखील लावून घ्यायचं आहे. आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. आजच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं तर 2 तास आपण पाहतो उशिराने इकडे आपण चाललेलो आहोत. लक्षात घ्या. चला बॅट्समन पाठवून द्या. चला बॅट्समन पाठवून द्या आणि शतरक्षण देखील लगेच लावून घ्यायचं आहे. चला विनंती असेल बॅट्समन पाठवून द्या आणि शतरक्षण देखील लावून घ्या लगेच. अठरा चेंडू आणि 52 धावा या विजयासाठी बनवायच्या आहेत. चला बॉल द्यायचा आहे. चला बॉल द्या फटाफट. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर
पंचांचा इशारा, नो बॉल. नो चेंडूने सुरुवात झालेली आहे. अतिरिक्त चेंडूने सुरुवात झालेली आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला आहे विकेश घाटाल याने. चेंडू सरळ प्रेक्षकांच्या भेटीला पाठवलाय. 7 धावा पहिल्या चेंडूवरती. पुढचा चेंडू हा फ्रीड असेल. गोलंदाज पादापण निलेश बराफ त्यांनी बॅटिंग मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला होता. टप्प्याचा चेंडू ऑफ साईडला पण पाहतोय. चांगला प्रहार केलेला आहे. बॅकफुट वरती जाऊन हा चेंडू खेळून काढला गेला होता. चांगला स्ट्रोक, काय देखना स्ट्रोक इथे केला होता विकेश याने. 2 धावा इथे पण पूर्ण केल्या जाते. धावफलक 9 या धावसंख्येवरती. बघा पहिल्या चेंडूवरती 9 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा निलेश अवलेचा पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. गॅप मध्ये फटका केलेला आहे. ह्या चेंडूवरती 4 धावा मिळतील. काय चांगला प्रहार इथे आपल्याला पाहायला मिळतोय. जर बघितलं तर शतरक्षकांची पाहणी केली आणि त्यानंतर हा फटका केलेला आहे. हात खोल्याची संधी देखील दिली गेली होती. चला व्हॉलंटियर्स तिकडे गाडी थांबवायची आहे. सर्कस मारण्याचा प्रयत्न, थोडासा धरून हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता विकेशचा. तेच कारण बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. हा चेंडू आपण जर बघितला तर ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर हाताला गेला. चेंडूच्या रेषेमध्ये नव्हता, लाईन मध्ये नव्हता. तेच कारण पाहतो की हा चेंडू निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. यावेळेस बॅटची आतली कडा घेतलेली आहे. चेंडू आपण पाहतो या विकेट किपरच्या मागे निघून चाललेला आहे. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. कट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. चेंडू तो निर्धाव. एक चेंडू असेल पंच. पहिला चेंडू नो हाताला गेला होता. एक चेंडू ते बाकी असेल. यस, एक चेंडू बाकी आहे. टँकर थोडासा थांबायचं. एक चेंडू बाकी आहे, फक्त एक चेंडू बाकी आहे. आपण चेंडूला खेळून काढलेला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक येतोय, चेंडूला फील्ड करतो. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा हा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालेला आहे. भाऊ या दुसरी धाव कंप्लीट झालेली आहे की नाही, तिसऱ्या पंचांचा इथे निर्णय नक्कीच ग्राह्य धरला जाईल. पाहूया या चेंडूवरती काय झालेलं आहे. एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये आलेला आहे आणि एस्टन वरती लागलेला आहे की नाही हे पाहणं फार गरजेचं आहे. पहिला अटेम्प्ट चुकला गेला, दुसरा अटेम्प्ट आपण पाहतोय. आपण जर बघितला पहिल्या अटेम्प्ट जर बघितला तर एस्टनवरती चेंडू लागला नव्हता. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आपण पाहतोय चेंडू एस्टनवरती लागलेला आहे आणि बॅट जर आपण जर बघितली तर थोडासा क्लोज आहे. आपण क्लोज डिसिजन हा आपण पाहू शकतो. तर हा फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद होतोय. धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 15 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. अगदी क्लोज डिसिजन आपण पाहतोय. पहिला अटेम्प्ट आपण पाहतोय विकेट किपरचा
चुकला होता. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आपण पाहतो हा चेंडू लागला, मात्र आपण पाहतोय जी रेषा आहे, पॉपिंग क्रीजची आपण रेषा आहे, त्या रेषेच्या किंचित बाहेर आपण पाहतोय बॅट थोडीशी राहिली गेली कैलास याची, आणि फलंदाज इथे बाद झालेला आहे. षटकाची समाप्ती इथे झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय धाव फलकावरती 15 धावा या लागल्या गेल्यात. अजूनही 12 चेंडूमध्ये आपण पाहतोय विजयासाठी धावांची गरज आहे, 37 धावांची गरज आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर हाताला गेला होता, छेडछाड करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय विकेश याचा, चांगला स्ट्रोक त्याने ते खेळला गेला होता. 2 धावा मिळतील. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. 11 चेंडू आणि विजयासाठी अजूनही आपण पाहतोय 35 धावांची गरज आहे. प्रति षटकामागे पाहतोय आपण 18.50 ची सरासरी ती राखायची आहे. झरकस मारण्याचा प्रयत्न, हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर हाताला गेलाय. पंचांची दोन्ही समांतर आपण पाहतोय. वाईट चेंडूची नोंद. बघा काय चांगला स्ट्रोक इथे कन्वर्ट केलेला आहे. बॅटच्या पट्ट्यामध्ये हा चेंडू आलेला आहे आणि चेंडू आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर पाठवला गेलाय. 4 धावांकरता खणखणीत दणदणीत हा येतोय चौकार. या चौकारशी धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 22 धावसंख्येवरती. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. बघा ज्या प्रकारे हा चेंडू हाताला गेला, ऑफस्टंपच्या बाहेर जाणार हा चेंडू होता. जरी हा चेंडू सोडून दिला गेला असता तरी वाईट चेंडू नक्कीच मिळाला असता, मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला आणि हा चेंडू आपण पाहतोय 4 धावा देऊन गेलेला आहे. आपण पाहतोय षटकारांची हॅट्रिक साठी आपण पाहतोय 500 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेला आहे अंकुशी काटेला यांच्याकडनं. त्यानंतर पाहतोय बॅक टू बॅक 2 षटकार किंवा बॅक टू बॅक 2 जर विकेट घेतले तर सन्माननीय रवींद्र दादा बुरकुंड यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हा चेंडू आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपात इथे हाताला गेलाय. डॉट चेंडू. 3 चेंडूचा खेळ आपण पाहतोय इथे झालेला आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 9 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी 30 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 30 धावा. मोठ्या फटक्यांची फार गरज आहे कान्हाई स्पोर्ट्स पाय या संघाला. इथे मोठे फटके येताना दिसत नाहीयेत. इथे मोठे फटके जर आले, 1 ते 2 मोठे फटके जर आले तर नक्कीच या सामन्यामध्ये पुनरागमन करू शकतो कान्हाई स्पोर्ट्सचा पाय हा संघ. ज्या प्रकारे आपण पाहतोय बेलकडी संघाने सुरुवात केली होती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 15 धावा आल्या होत्या. पाय संघाच्या देखील 15 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. इथे पण पाहतोय की आतापर्यंत 7 धावा आलेल्या आहेत. म्हणजे अजूनही आपण पाहतोय की हा सामना बॅलेन्सिंग आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, म्हणजे आणखीन 1 धावा आलेली आहे. म्हणजे आतापर्यंत 8 धावा आलेल्या या षटकामध्ये. आठ चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज आहे. 8 चेंडू 28 धावा. बघा काय चांगला स्ट्रोक इथे कन्वर्ट केलेला आहे. डीप मध्ये शतरक्षक नाही आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर आपण पाहतो शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जात आहेत. अजूनही 7 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 26 धावा. 7 चेंडू मध्ये विजयासाठी 26 धावांची गरज आहे. आपण पाहतोय या चेंडूला सोडून दिला गेलाय. पंचांचा इशारा आहे हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. अजूनही आपण पाहतो या सामन्यामध्ये भरपूर काही लपलेला आहे. विकेश आहे तोपर्यंत नक्कीच आशा पल्लवीत असतील कान्हाई स्पोर्ट्स पाय या संघाच्या. गोलंदाज आपण पाहतोय त्या प्रकारे बॉलिंग करतोय, गोलंदाजी करतोय महेंद्र कोल्हा. अकोटाचा चेंडू होता. संधी होती या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याची फलंदाज राहुलकडे, मात्र त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. 6 चेंडू आणि विजयासाठी धावा करायच्या ते म्हणजे 25. 6 चेंडू आणि 25 धावांची गरज.
6 चेंडू 25 धावा. रोशन येतोय, रोशन उंबरसाडा तिसरं षटक हाताळण्यासाठी. 6 चेंडू आणि 25 धाब्यांची गरज आहे. 6 चेंडू आणि 25 धावा. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. एक्स्ट्रा चेंडू भरपूर हाताळलेत, एक्स्ट्रा धावा भरपूर खर्च केलेला आहेत. आणि जो मिस्टर एक्स्ट्रा असतो ना, तो नक्कीच अडचणीमध्ये घेऊन जात असतो संघाला. हा चेंडू देखील इथे सोडून दिलेला आहे. विकेश याला माहिती की हा चेंडू देखील ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर गेलेला आहे. बघा, सामना पुन्हा एकदा इथे थोडासा ट्विस्ट निर्माण झालेला आहे. आपण बघितलं की ज्या प्रकारे पाय संघाने शेवटच्या षटकामध्ये किती धावा खर्च केल्या आपण पाहतोय, तर तब्बल 28 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या शेवटच्या षटकामध्ये. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये ते फलंदाज बाद होतोय. फक्त एक सिंगल धाव आलेली आहे. तीस धावा धावफलकावरती. अजूनही विजयासाठी आपण पाहतोय धावेंची गरज आहे. अजूनही 22 धावेंची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 5 चेंडू आणि विजयासाठी 22 धावा. नव्याने बॅटर आपण मध्ये इन झालेला आहे, भावेश घाटाल. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 बंधू आहेत. षटमूल करण्याचा प्रयत्न स्लीप झालाय. आपण पाहतोय फलंदाज स्लीप झालाय. ज्या प्रकारे त्याला फटका खेळायचा होता त्या प्रकारे त्याला फटका इथे खेळता आलेला नाहीये. आणि पाहतोय थोडासा स्लीप झाला आणि आपण पाहतोय हा चेंडू निर्धाव आलेला आहे. 4 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज आहे. 4 चेंडू 22 धावा. अवलेस बघा, आणखीन एक निर्धाव चेंडू इथे आताला गेलाय. तर मात्र या सामन्यावरती पकड पूर्णपणे मजबूत केलेली आहे ती म्हणजे सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलखेड या संघाने. यानंतर जो सामना होईल आपण पाहतोय मरुदेवी राजावली आणि विजय संघ असा सामना आपल्याला इथे पाहायला मिळेल. बघा, यावेळेस चांगला स्ट्रोक. शतरक्षाकडे कुठलीच संधी नाही आहे. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावन करता चौकार. अजूनही पाहतोय 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 2 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. आपण पाहतोय ज्या प्रकारे शेवटच्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या. आपण पाहतोय तब्बल 25 धावा शेवटच्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. आपण पाहतोय पाय संघाने त्या देखील 25 धावा करायच्या होत्या. मात्र थोडासा दूर इथे राहतोय. फक्त एक चेंडू दूर आपण पाहतोय विजयापासून. 1 चेंडू आणि 17 धावेंची गरज आहे.